नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार रसिक हो. एक पाऊल एक्स्ट्रा ह्या आदी एंटरटेनमेंटच्या YouTube इंटरव्ह्यू सिरीजच्या ह्या एपिसोडमध्ये मी आदिती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मित्रमैत्रिणींनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, ह्या एपिसोड्समध्ये, ह्या सीरीजमध्ये मी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना घेऊन येत असते आणि तुम्ही त्याला प्रचंड प्रतिसाद देताय हे तर दिसतंच आहे. तुम्हाला माझे घेतलेले वेगळे वेगळे विषय आवडतायत आणि तुम्ही आवर्जून कॉन्टॅक्टही करताय. हे सगळं बघून मला खूप आनंद होतोय मंडळी. तर मग आजचा विषय काय आहे? हो, त्यापूर्वी हेही सांगते, की आदी एंटरटेनमेंट हे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट ऑर्गनाइज करतं. म्हणजे म्युझिकल इव्हेंट तुम्हाला कॉर्पोरेट इव्हेंटसाठी हवं असेल, घरगुती कार्यक्रमांसाठी हवं असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिकल शोज, इन्स्ट्रुमेंटल शोज, त्याचप्रमाणे हास्य एकपात्री असं जर तुम्हाला ऑर्गनाइज करून हवं असेल आणि त्याच प्रकारे तुमच्या व्यवसायाची पब्लिसिटी करण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल क्लिप्स करून हव्या असतील, सोशल डिजिटल मार्केटिंग करून हवं असेल, तर ह्या सगळ्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा ईमेल आयडी आणि फोन नंबर ह्या व्हिडिओच्या शेवटी डिस्प्ले केलाच जातो. तेव्हा इंटरव्ह्यू नक्की शेवटपर्यंत बघा, कारण विषय पण तितकाच महत्वाचा आहे. तर आजचा विषय काय आहे? मंडळी, ज्या माध्यमातून आज आपण संपर्कात आलेलो आहोत, ते YouTube असेल, Facebook असेल किंवा अगदी कुठलंही, अगदी ईमेल आपला, नंतर WhatsApp आपण वापरतो. ह्या सगळ्यामध्ये आपलं आयुष्य आज अडकलेलं आहे. लहान, मोठे, सीनियर सिटिझन, छोटी मुलं, अशिक्षित, सुशिक्षित, गावातले, शहरातले, अहो कोणीही आज इंटरनेटपासून वाचलेलं नाहीये. सगळे जण आज इंटरनेटवर आलेले आहेत आणि त्यामुळे ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे एकीकडे सायबर क्राईम वाढत चाललेले आहेत. तर सायबर क्राईम हा शब्द तर आपण खूप वेळा ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ काय? त्याची व्याप्ती काय? त्याच्यामध्ये नेमकं काय-काय घडतं? आपण त्याच्यात कसे गोवले जातो? या सगळ्या विषयावर बोलायला आज मी आपल्या एका खास व्यक्तीला बोलवलेलं आहे. तर त्यांचं नाव आहे निखिल गोखले. आपण सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया. निखिलजी, ह्या कार्यक्रमामध्ये आजच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि मला खूप आनंद होतोय की आज मी तुमच्याशी ह्या विषयावर बोलणार आहे. येस. नमस्ते सगळ्यांना आणि मला या एपिसोडमध्ये आमंत्रित केलं त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. नक्कीच. आम्हाला खूप छान-छान तुमच्याकडनं सगळ्या ह्या विषयावरचं हे घ्यायचंच आहे, ज्ञान आणि जाणून घ्यायचंय. तर साहजिकच पहिला प्रश्न असणारच आहे तुमच्यासाठी. पण त्यापूर्वी माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना मी हे सांगू इच्छिते, की निखिलजी हे या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत आणि सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर तसंच सायबर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर म्हणून त्यांना ओळखलं जातं. ह्याच माध्यमातून, ह्याच प्रोफेशनमुळे ते महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस यांच्याशी सुद्धा संलग्न असतात. त्यांना सुद्धा त्यांची बरीच मदत होते. त्यांनी अनेक वेळा ही मदत केलेली आहे. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आणि मोठ्या-मोठ्या कॉलेजेसमध्ये त्यांना ऑनररी लेक्चर म्हणूनही बोलावलं जातं. अनेक वेगवेगळ्या संस्थांना त्यांनी येऊन मार्गदर्शन पण केलेलं आहे. त्यामुळे त्यानंतर त्यांनी स्वतःचा एक बिझनेस पण सुरू केला आणि ज्याच्यातून आता ते सायबर क्राईम, फॉरेन्सिक सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन आणि या सगळ्या क्षेत्रातली कन्सल्टन्सी सुद्धा देतात. आणि त्यांचे अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल क्लायंट्स आहेत. मूळचे ते पुण्याचेच आहेत. तर अशा आपल्या निखिलजींना आता पहिला प्रश्न साहजिकच हा आहे, की आम्हाला आमच्यासारख्या सामान्य माणसांना सायबर क्राईम ऐकायला तर मिळतं. आम्ही इंटरनेटचा काही ना काही पद्धतीने वापर करत पण असतो. पण अनेक वेळा असं जाणवतं, की आमच्या हातून काहीतरी चुकून एखादी चूक घडते. नाही, तर मग असं होतं, की आम्ही काही केलेलं नसताना आम्हाला कशात तरी गोवलं जातं. आपण कशात तरी आम्ही नेमके अडकून पडतो आणि मग हा सायबर क्राईम शब्द आमच्या समोर येतो. तर नेमकं सायबर क्राईमची व्याप्ती काय आहे? ह्याच्यामध्ये काय-काय समावेश होतो? कशा-कशाचा हे आम्हाला सांगा? बरं. बेसिकली सायबर क्राईम या शब्दाबद्दल बोलायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की जे क्राईम हे डिजिटल डिव्हाइसेस किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस यांच्या मदतीने केले जातात. हं, असे सगळे डिव्हाइसेस सायबर क्राईम या कॅटेगरीमध्ये मोडले जातात. म्हणजे हं, समजा कुठला क्राईम हा मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा अजून कुठले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस यांच्या मदतीने समजा झाला असेल, तर हं. तो सायबर क्राईम या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जातो. मग बरं. त्याच्यामध्ये आपल्या डे टू डे यूजमध्ये आपण मोबाईल वापरतो, आपण इंटरनेट वापरतो, आपल्याकडे लॅपटॉप्स असतात. सो मग अशा काही
न जाणून केलेल्या गोष्टींमुळे किंवा माहिती नसलेल्या गोष्टींवर आपण समजा लिंकवर क्लिक केल्या किंवा पेजेसला व्हिजिट केले तर आपल्या बाबतीमध्ये सायबर क्राईम व्हायचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. हं. आणि आपण असं म्हणू शकतो की 2 प्रकारच्या जो एक एज ग्रुप असतो तो हं. सायबर क्राईम अ, या अ, या पर्टिक्युलर क्राईमचा विक्टिम जास्त प्रमाणामध्ये होतो. जे अडकतात. तरुण हां, म्हणजे जे तरुण मुलं असतात किंवा जे कॉलेज गोईंग मुलं असतात ते हं. सगळ्यात जास्त याचे विक्टिम्स होतात. कारण टेक्नॉलॉजी हं. नवीन असते. अ, हो. खूप स्वस्त दरामध्ये टेक्नॉलॉजी हातामध्ये आलेली असते आणि नवीन काहीतरी एक्सप्लोर करायची क्युरिओसिटी असते. सो हं. ह्या गोष्टींच्या क्युरिओसिटीपायी किंवा ह्या गोष्टींच्या एक उत्सुकतेपायी आपण असं म्हणू शकतो, हो. की नवीन-नवीन गोष्टींना व्हिजिट केलं जातं. नवीन-नवीन अननोन लिंक्स ओपन केल्या जातात आणि मग अशा ठिकाणी आपण आपली नकळत माहिती लीक करून बसतो आणि त्या हां. पर्टिक्युलर गोष्टीच्या आधारे सायबर क्राईम होऊ शकतो आपल्या बाबतीमध्ये. आणि दुसरा एक एज ग्रुप म्हणायचा झाला तर सीनियर सिटिझनचा एक एज ग्रुप असतो, की हो. ईज ऑफ टेक्नॉलॉजी त्यांनाही अवेलेबल झालेली असते. त्यांच्याही हातात टेक्नॉलॉजी आलेली असते. पण थोडंसं लॅक ऑफ नॉलेज असतं. म्हणजे हो. नक्की काय करायचंय हे त्यांना माहिती नसतं टेक्नॉलॉजी हातात हो. आल्यावर. सो बरोबर. त्या थोड्याशा नॉलेज कमी असल्यामुळे किंवा लॅक ऑफ नॉलेज या गोष्टीमुळे हं. कुठल्या अननोन गोष्टींना ते बळी पडतात किंवा कुठल्यातरी अननोन लिंकवर किंवा कोणीतरी असं सांगितलं, तर आपली हं. माहिती ते शेअर करून बसतात आणि मग हो. नकळत आपला डेटा लीक झाल्याने सायबर क्राईम व्हायचे चान्सेस त्यांच्या बाबतीत सुद्धा वाढतात. बरं. ओके. म्हणजे ह्याच्यातून नक्की समजलं, की अशा प्रकारे आपण व्हिक्टिम होऊ शकतो. सामान्य माणसं पण होऊ शकतात. अगदी बरोबर आहे. आता साहजिकच पुढचा प्रश्न हा वाटतो, की हे तर झालं इंडिव्हिज्युअल्सबद्दल म्हणजे माणसाबद्दल वैयक्तिक. पण जेव्हा आपण विचार करतो कंपनीचा, कॉर्पोरेट्सचा किंवा आपले अनेक जण ऐकणारे आपले अनेक प्रेक्षक एस-एम-ई ह्या कॅटेगरीमध्ये पण येतात. स्मॉल एंड मीडियम एंटरप्रेन्युअर्स असतात. तर कुठल्याही प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या आणि मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये मग बँका असतील, हे असतील वेगवेगळ्या तुम्ही बरेच तुमचे तसे क्लायंट आहेत आणि तुम्ही अशा अनेक केसेस हँडल केलेल्या आहेत. तर त्या लेव्हलवरती नेमके हे सायबर क्राईम कसे घडतात याची थोडक्यात काही माहिती सांगा ना? ओके. युजुअली आता एम-एस-एम-ईज किंवा आपण लार्ज सेक्टर्सच्या जरी कंपन्या ह्याच्यामध्ये कन्सिडर केल्या, तरी या सगळ्यांचा मेन जो बिझनेसचा सोर्स असतो, तो असतो त्यांचा क्लायंट डेटा किंवा कंझ्युमर डेटा किंवा त्यांनी डेव्हलप केलेली काही युनिक गोष्टी. मग ते डिझाईन्स हो. असतील, हो. ग्राफिक्स असतील किंवा अजून त्यांचे काही प्रॉडक्ट्स असतील, त्याच्याबद्दलची त्यांची इन्फॉर्मेशन असतील. हं. सो आता टेक्नॉलॉजी सगळीकडे अवेलेबल असल्यामुळे ह्या सगळ्यांचा वापर म्हणजे डेटा स्टोअर करण्यासाठी असेल किंवा काही कॉम्प्युटर डिझाईन्स बनवायचे असतील किंवा प्रॉडक्ट डिझाइन बनवायचे असतील, तर ह्याचं सगळं स्टोरेज हे त्यांना कॉम्प्युटरवर किंवा सर्व्हरवर हे करावंच लागतं. हं. सो हा त्यांच्यासाठी खूप खूप मोठा क्रुशियल डेटा असतो. आणि युजुअली हा डेटा लीक व्हायचे किंवा हा डेटा बाहेर जायचे 2 रिझन्स आहेत. एक म्हणजे रिसेंटलीच रॅन्समवेअर नावाची एक कन्सेप्ट नवीन जगामध्ये इंट्रोड्यूस झाली, की हो. रॅन्समवेअर एक एक 2 लाईनीमध्ये तो काय असतो आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो, की हं. रॅन्समवेअर हा एक प्रकारचा मालवेअर असतो. तर तो काय करतो, की तो तुमच्या सिस्टममध्ये जेव्हा एंटर होतो, तेव्हा तुमच्या सगळ्या सिस्टम तो एन्क्रिप्ट करून टाकतो. एन्क्रिप्ट म्हणजे काय, की म्हणजे काय? ह्युमन रीडेबल फॉर्मॅटमध्ये त्या राहत नाहीत. नॉर्मल युजरला ते वाचता येत नाहीत. ते एक एन्क्रिप्टेड बरं. फॉर्ममध्ये तयार होतात आणि त्या जर तुम्हाला परत तुमच्या नॉर्मल फॉर्ममध्ये जर पाहिजे असतील, तर तुम्हाला एक डिक्रिप्शन की त्यांच्याकडनं घ्यावी लागते. सो ती डिक्रिप्शन की मिळवण्यासाठी ते आपल्याकडे रॅन्सम मागतात. रॅन्सम म्हणजे मराठीमध्ये खंडणी असं म्हणतात त्याला. हो, सो पैसे माग सो ते पैसे बिटकॉइन्सच्या स्वरूपामध्ये मागतात. आपण रिसेंटलीच ऐकलं असेल, की बिटकॉइन्स नावाची एक कन्सेप्ट मार्केटमध्ये ऐकायला यायला लागली. ही एक हो. डिजिटल करन्सी आहे बेसिकली, की डिसेंट्रलाइज असते. त्याचा कुठेही ट्रेस नसतो, की कोण कोणाला पैसे पाठवतो ह्याचा कुठेही रेकॉर्ड नसतो. सो बरं. अशा बरं. फॉर्ममध्ये ते पैसे मागतात ॲज अ रॅन्सम म्हणून आणि हं. मग ते कंपनीचा डेटा लीक आउट करतात. समजा रॅन्सम आपण पे केला नाही तर किंवा कस्टमरची इन्फॉर्मेशन असते किंवा हं. काही क्लायंट्सचे डिटेल्स असतात.
सो अशा माध्यमातनं हे मोठ्या मोठ्या कंपनीज किंवा MSMEs वर अटॅक्स, सायबर अटॅक्स व्हायला सुरुवात झालेले आहेत. सो त्यांचा डेटा सिक्युअर करणं हे आता खूप जास्त गरज आहे. तसेच RBIने पण स्ट्रिक्ट गाईडलाईन प्रत्येक बँकेला दिलेले आहेत, की तुम्ही तुमचं कस्टमरचा डेटा असेल किंवा अजून दुसरा कुठला बँकेचा डेटा असेल, हं. तर तो कसा सिक्युअर केला पाहिजे याच्या संदर्भात पण RBIने वेळोवेळी गाईडलाईन्स अवेलेबल करून दिलेले आहेत. हो. ओके. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एकतर आर-बी-आयच्या गाईडलाईन्सबद्दल प्रत्येक प्रोप्रायटरनी, प्रत्येक सी-ई-ओनी, चेअरमन, डिरेक्टर्सनी अवेअर असलं पाहिजे. त्या कंपनीच्या पूर्ण सगळ्या एम्प्लॉईजला त्याची माहिती वेळोवेळी अपडेटेड दिली पाहिजे. सो दॅट त्यांच्याकडनं असं काही घडणार नाही. आणि थोडक्यात म्हणजे ह्याचं स्वरूप इतकं मोठं होऊ शकतं, की एखाद्या डिरेक्टर किंवा त्या जे प्रोप्रायटरी हे असतात त्याचे त्यांना स्वतःला पर्सनल लेव्हलवर पण धमक्या देणं, त्यांच्याकडनं तशी ती खंडणी वसूल करणं इथपर्यंत ते जाऊ शकतं. इतके सिव्हिअर त्याचे हे असू हो, शकतात आणि साहजिकच त्यामुळे त्याची म्हणजे हो. या अमाउंट ज्या असतात त्या खूप मोठ्याच असतात. साहजिकच कोटीच्या घरातल्या ह्या अमाउंट बरोबर. असतात आणि त्यांच्याकडे तो डेटा जातो हा खूपच मोठा म्हणजे नक्कीच फारच थ्रेट आहे हा. तर म्हणजे तुम्ही बँकिंग इन्स्टिट्यूटच्या संदर्भात आपण विचार केला तर RBIच्या गाईडलाईन्स आहेत. पण हां. नॉर्मल ज्या कंपन्या आहेत, किंवा हं. ज्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा अदर दॅन बँकिंग सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत, हां. त्यांच्या स्वतःच्या काही इन्फॉर्मेशन सिक्युरिटीच्या पॉलिसीज असतात, त्या त्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजेत. किंवा हां. काही प्रायव्हेट कंपन्याज असतात, की त्या सिक्युरिटी प्रोव्हाईड करतात त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्यांचा डेटा सिक्युअर होण्यासाठी. सो त्या हो. त्यांनी फॉलो करून घेतल्या पाहिजेत. हे हे बरं. त्यांच्यासाठी गरजेचं आहे. बरं, बरं. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आता म्हणजे ह्याच्यातूनच एक लिंक लागली ह्या गोष्टीची, की जेव्हा हे असं काही घडतं, मग एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत, वैयक्तिक व्यक्तीच्या बाबतीत घडलं किंवा कंपनीच्या बाबतीत घडलं, तरी साहजिकच काय होतं, तर पुढे जाऊन कुठेतरी कोर्टाची पायरी चढावी लागते त्या व्यक्तीला. काहीतरी एक खटला दाखल होतो, केस सुरू होते आणि अशा प्रकारे मग तो मॅटर जेव्हा कोर्टात जातो, तेव्हा मग साक्षी, पुरावे हे तर सगळं आलं, विटनेसेस आहेत, एव्हिडन्सेस आहेत. तर आम्ही असं ऐकलेलं आहे, की ह्या बाबतीमध्ये तुम्ही ॲज अ सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर म्हणून तुमचा पण एक फार मोठा रोल असतो. म्हणजे तिथे सायबर त्या साइटला जाऊन तिथले एव्हिडन्सेस कलेक्ट करणं असो, नंतर ते प्रेझेंट करणं असो, हाही सगळा भाग तुमच्या ह्या प्रोफेशनच्या अंडर येतो. तर हा कसा येतो आणि नेमके तुम्ही ह्या बाबतीत अशा प्रकारच्या बाबतीत तुम्ही इन्व्हेस्टिगेशन कशी करता? हे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा. म्हणजे आम्हालाही थोडंसं ते समजेल आणि एक अवेअरनेस येईल. बरं. सगळ्यात पहिलं म्हणजे हल्लीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये एव्हिडन्स हा डिजिटल फॉर्ममध्ये जास्त अवेलेबल होतो. म्हणजे मग काय, फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कॉम्प्युटरमधनं कोणीतरी डेटा चोरलेला असतो हं. किंवा पेन ड्राईव्हमधनं डेटा लीक केलेला असतो किंवा ईमेलमधनं डेटा पाठवलेला असतो. सो अशा प्रकारचे जेव्हा डेटा लीक होतात, तर इंटरनल इन्व्हेस्टिगेशन करायची ऑथॉरिटी ही त्या त्या कंपनीला असतेच. हं. सो मग म्हणजे कुठली कंप्लेंट लॉन्च करायच्या आधी त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल, तर त्यांना आमच्यासारख्या लोकांची गरज लागते, जे बरं. फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन इंटरनली करू शकतात. सो मग ह्याच्यामध्ये काय होतं, की आम्ही पर्टिक्युलरली कुठला डेटा लीक झालाय किंवा कुठल्या अमाउंटमध्ये डेटा लीक झालाय, हे आम्ही शोधायचा प्रयत्न करतो. हं. आणि ते आम्हाला सापडलं, की त्याचा एक आम्ही कॉन्क्रीट एव्हिडन्स तयार करतो. आणि हं. हा एव्हिडन्स अनालिसिस करत असताना ज्या स्टँडर्ड गाईडलाईन्स प्रोसिजर असतात किंवा आपण थोडक्यात त्याला एस-ओ-पीज म्हणू. हो. एव्हिडन्स कसा हँडल करायचा किंवा एव्हिडन्स सीज कसा करायचा, याच्या एस-ओ-पीज आम्ही फॉलो करतो आणि हा एव्हिडन्स करून आम्ही सीज करून ठेवतो फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन. सो बेस्ड ऑन अवर एव्हिडन्स एफ-आय-आर लॉन्च होते किंवा काही प्रायव्हेट केस सुद्धा कोर्टामध्ये फाईल करतात. सो मग जेव्हा एव्हिडन्स स्टेज येते, तेव्हा आपला जो एव्हिडन्स ऍक्ट आहे 1872 चा, त्याप्रमाणे जर डिजिटल एव्हिडन्स तुम्हाला कोर्टामध्ये प्रोड्यूस करायचा असेल, तर हं. त्याला एक सेक्शन 65 बी अंतर्गत एक सर्टिफिकेट द्यावं लागतं. सो ते बरं. सर्टिफिकेट असं सांगतं, की ह्या एव्हिडन्स जो डिजिटली तुम्ही आम्हाला प्रेझेंट करताय, हं. ह्याची इंटिग्रिटी फ्रॉम स्टार्टिंग टू एंड मेंटेन झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही छेडछाड झालेली नाहीये. सो हे हां. सर्टिफाय करायचं काम आम्ही करतो. सो एव्हिडन्सची जेव्हा स्टेज येते कोर्टामध्ये, तेव्हा आम्हाला ॲज अ सायबर एक्सपर्ट किंवा ॲज अ सिक्युरिटी एक्सपर्ट किंवा ॲज अ कॉम्प्युटर हं. एक्सपर्ट म्हणून आम्हाला तिथे एक्सपर्ट विटनेस म्हणून बोलवलं जातं आणि आमची तिथे साक्ष होते,
की त्याच्यामध्ये एव्हिडन्स कसा सीज केला, त्यापासून ते एव्हिडन्स कसा अनालिसिस केला आणि त्याचं सर्टिफिकेट कसं इश्यू केलं, या हं. या पूर्ण स्टेजमध्ये आम्हाला तिथेच सांगावं लागतं की काय काय आम्ही फॉलो केलं. सो बरं. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात आणि सायबर एक्सपर्ट असल्यामुळे बऱ्याचशा केसेसमध्ये कोर्टामध्ये अशा वेळी बोलवलं जातं. बरं. आणि मला वाटतं ह्याच तुमच्या एक्सपर्ट ह्याच्यामुळेच तुम्ही अशा वेळेला बऱ्याच वेळेला तुम्हाला पोलिसांना तुमची मदत होते या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मला वाटतं. त्याचा बराच हो. तुम्हाला अनुभव आहे तसा त्या हो. प्रकारे. युजुअली कसं होतं, की हल्लीचे जे नॉर्मल क्राईम्स असतात, मग हं, खंडणी, मारामारी, खून, दरोडा किंवा अजून कुठलेही आपण जे नॉर्मल फिजिकल क्राईम्स ज्याला आपण म्हणतो. हो. तर ह्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी डिजिटल एव्हिडन्स त्याच्यामध्ये आपल्याला सापडतोच. मग ते फोन हं, कॉल्स असतील, एस-एम-एस असतील, एकमेकांमध्ये एक्सचेंज झालेले किंवा WhatsApp चॅट्स असतील, काही हं, व्हिडिओज असतील किंवा हं, सीसीटीव्ही फुटेज असतील. तर हं, अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात, तर त्या एक्स्ट्रॅक्ट करणं, त्या सक्सेसफुली अनालिसिस करणं आणि त्या हं, सक्सेसफुली सेक्शन 65 बीच्या अंतर्गत कोर्टामध्ये प्रोड्यूस करणं, हे आमचं काम असतं. सो हं. पोलिसांना आम्ही ॲज अ सायबर एक्सपर्ट म्हणून मदत करतो या संपूर्ण प्रकारामध्ये. सो एव्हिडन्स सीज करण्यापासून ते एव्हिडन्स प्रोड्यूस करण्यापर्यंत आमची सर्व मदत ही पोलिसांसाठी असते. आणि अशा बऱ्याचशा केसेसमध्ये आत्तापर्यंत आम्ही मदत केलेली आहे पोलिसांना. क्या बात है! हे ऐकून मला इतकं खरंच प्राउड फील होतंय, की आपल्यातला एक जण इतका छान प्रकारे, अशा प्रकारे पण एक मदत आपल्याला पोलिसांना करता येते, हे आमच्यासारख्यांना फारसं माहीत नसतं. साहजिकच हे एक एक्सपर्ट फील्ड आहे. मग ह्याचाच एक पुढचा भाग म्हणून, की जसं तुम्ही ही मदत पोलिसांना करता, तसंच तुमचं एक मला वाटतं एक अपकमिंग प्रोजेक्ट किंवा तुमचं एक स्वप्न म्हणू शकतो, तुमची एक इच्छा अशी आहे, ज्याला आपण एक सोशल अँगल, सामाजिक दृष्टीने, की ती म्हणजे तुम्हाला कन्झ्युमर्ससाठी, लोकांसाठी एक हेल्पलाईन सुरू करण्याचं तुमचं एक काम चालू आहे, अंडरगोइंग प्रोजेक्ट आहे, की ज्याच्यामध्ये लोकं तुम्हाला त्या हेल्पलाईनवर फोन करून त्यांच्याकडे काही घडलेल्या घटनांबद्दल त्यांना काही शंका असलेली असेल, तर बरोबर, एक प्राथमिक एन्क्वायरी, एक फर्स्ट लेव्हलची एन्क्वायरी, बरोबर, ऑफकोर्स नंतर डिटेलमध्ये तुम्हाला त्यांना भेटून आणि हे करून मग ती केस तुम्ही घेणं आणि हे करणं ही प्रोसिजर पुढे होईलच. पण एक बरोबर, फर्स्ट हँड काही इन्फॉर्मेशन हवी असेल, तर एक हेल्पलाईन तुम्ही सुरू करण्याच्या ह्याच्यात आहात. तर बरोबर. त्याबद्दल थोडक्यात सांगा ना? अ, एक एक फ्युचर स्कोप म्हणू शकतो आपण किंवा एक फ्युचर टार्गेट असं म्हणू शकतो, की हं, युजुअली काय होतं, की सामान्य माणसाला सायबर क्राईम झाला तर नक्की कुठे जायचं किंवा कोणाला हो, रिपोर्ट करायचा? का पोलिसांकडे जायचं तर कुठल्या पोलीस स्टेशनला जायचं? किंवा कोर्टामध्ये जर केस करायची असेल तर कुठल्या प्रकारची केस हं, करायला लागते? तर ह्या सगळ्या गोष्टी युजुअली माहिती नसतात. हं, सो एक हेल्पलाईन म्हणा किंवा एक 24/7 ऑनलाईन पोर्टल म्हणा, की जिथे तुम्हाला सायबरशी रिलेटेड कुठली क्वेरी असेल, मग ती क्राईमच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या बाबतीत काही घडलं असेल किंवा चुकून तुम्ही काही केलेलं असेल त्याच्यामध्ये, तर हो, त्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन किंवा इव्हन तुमची केस समजा कोर्टात चालू असेल आणि तुम्हाला सायबर एक्सपर्टची गरज असेल पर्टिक्युलर हं, केसमध्ये, हं, तर या सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि बरं. आमचा फ्युचर अँगल त्याच्यामध्ये असाच आहे, की पहिलं जे इन्क्वायरी असेल किंवा पहिलं आपण ज्याला कन्सल्टन्सी म्हणतो, ते हो, आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करायचं आमचं आत्ता तरी प्रोजेक्ट तसा आहे, की पहिली कन्सल्टन्सी ही नेहमीच फ्री ऑफ कॉस्ट असायला पाहिजे. कारण हं, समोरचा काहीतरी काहीतरी लॉस झालाय त्याला, त्यामुळेच तो आपल्याला या कारणासाठी फोन करतो. सो हो, आपण आपल्या बाजूने थोडंसं एक सामाजिक दृष्टिकोन म्हणूया किंवा आपल्या लोकांना मदत म्हणूया, यासाठी नक्की. पहिली कन्सल्टन्सी आम्ही फ्री द्यायचा आमचा एक एक स्कोपमध्ये आहे आमच्या किंवा एक फ्युचर टार्गेट आमचं आहे. सो त्या बरं. दृष्टीने आमची एक 24/7 हेल्पलाईन सुद्धा चालू करायचं आमचं टार्गेट आहे. सो ते एक प्री मॅच्युअर स्टेजमध्ये आहे ते. पण आमची वेबसाईट कंपनीची जी आहे, त्याच्यावर हं, आमचे ईमेल आयडीज अवेलेबल आहेत. सो हं, तुम्ही अशी कुठली तुम्हाला समजा अर्जन्सी असेल किंवा तुमचं कुठली क्वेरी असेल, तर तुम्ही डायरेक्टली आमच्या वेबसाईटच्या ईमेलवरनं तुम्ही आम्हाला ती क्वेरी विचारू शकता. आणि बरं.
ती क्वेरी तुमची विदिन 48 आवर्स रिझॉल्व्ह केली जाईल किंवा त्याच्यावर तुम्हाला काहीतरी एक्सपर्ट ओपिनियन त्याच्यामध्ये दिलं जाईल आणि मग फर्दर ज्या काही गोष्टी होतील त्या त्या शेड्यूल आपण केल्या मीटिंग. शेड्यूल केल्या जातील. नक्कीच, नक्कीच. नाही, खूपच छान. म्हणजे पहिल्यांदा एक तर काय असतं, की माणूस घाबरलेला असतो, टेन्शनमध्ये असतो, ट्रॉमामध्ये असतो रादर एखादा लॉस, फायनान्शियल लॉस झाला असेल, हे असेल तर. या सगळ्यामुळे त्याच्यात एक पहिला दिलासा मिळण्यासाठी का होईना एक फर्स्ट स्टेप म्हणून तुमची हेल्पलाईन खूपच कारी होणार आहे. अ, ह्याचाच एक पुढचा एक हे आहे, की आता गेल्या कोव्हिडच्या या सगळ्या लॉकडाऊनच्या सिच्युएशनमुळे गेले वर्ष ते दीड वर्ष मुलं मग अगदी लहान वयापासूनची कॉलेजेस पर्यंतची सगळ्यांचं शिक्षण हे ई-लर्निंग फॉर्मॅटमध्ये चेंज झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे अखंडपणे जरा मोठी मुलं एका वेगळ्या प्रकारे एज्युकेटेड असतात, जास्तीच कदाचित सायबर ह्याच्यामधली. पण जी मिड एजची मुलं आहेत शाळेच्या ह्याच्यातली, त्यांना फारसं माहीत नसतं ॲक्चुअली, की मोबाईल हँडल करत असताना ते शाळेचे पोर्टल्स बघत असतात, शिकत असतात. पण त्यावेळेला कदाचित त्यांच्या हातून काही ना काही गोष्टी घडतात. काहीतरी चुकून एखाद्या गोष्टीवर क्लिक केलं जातं, काही केलं जातं. तर पर्टिक्युलरली ह्या ई-लर्निंगमध्ये जी मुलं शिकतायत, त्यांच्या पालकांसाठी तुम्ही काय सांगाल, की त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण की मुलांच्या हातात ते लॅपटॉप म्हणजे काय मोबाईल म्हणा देतात आणि ते त्यांच्या कामाला साहजिकच पुढे जातात. सो त्यांना माहीत नसतं, की नक्की मुलाच्याकडनं काही घडलंय का? तर एक थोडक्यात 2-3 काही सांगू शकाल का पॉइंट्स, की अशा वेळेला काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? ओके. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जेव्हा इंटरनेटचा इझी ॲक्सेस येतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी इंटरनेटवर सर्च केल्या जातात. मग हं, ते क्राईमच्या रिलेटेड असतील, हॅकिंगच्या रिलेटेड असतील किंवा अजून सेक्शुअल कंटेंट असेल किंवा पॉर्नोग्राफी इथपर्यंतच्या गोष्टी सर्च केल्या जातात. हो. आणि जे आता कॉलेज गोईंग मुलं आहेत किंवा जे शाळेत शिकणारे हायर एज्युकेशन करणारी जी मुलं आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टींची क्रेज खूप जास्त प्रमाणात असते. हं, हं, सो हं. आपण काय करू शकतो, की चाइल्ड लॉक नावाची एक कन्सेप्ट आहे इंटरनेटवर किंवा आपण आपल्या इंटरनेटमधनं अशा काही वेबसाईट रिस्ट्रिक्ट करू शकतो किंवा आपल्या फोनमधनं अशा काही हं, वेबसाईट रिस्ट्रिक्ट करू शकतो, की पर्टिक्युलरली ज्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, त्याच गोष्टींचा फक्त ॲक्सेस आपल्याला राहील आणि हं. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या गोष्टी ला आपण व्हिजिट केलं, तर आपलं इंटरनेट कनेक्शन बंद होईल. सो अशा काही गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि असे काही समजा रूल्स किंवा रेग्युलेशन्स आपण अप्लाय केले आपल्या पर्टिक्युलर डिव्हाइसेसवर, तर अशा गोष्टी नक्कीच थांबू शकतात. ओके. नाही, हे खूपच छान सांगितलं तुम्ही. म्हणजे एवढी जरी प्रिकॉशन पहिल्या लेव्हलवरची, फर्स्ट लेव्हलवरची पेरेंट्सनी घेतली, तरी मला वाटतं बरेचसे क्राईम टळू शकतात. तर होण्यापासून निदान थांबता नक्कीच. येतं आणि जर चुकून काही हे झालं, तर त्यांना त्या लाईनवरती तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करायला सोपंही जातं म्हणजे एक प्रकारे. एक्झॅक्टली. खूपच छान. आता एक यातला पुढचा एक असा हे येतो, की जो शब्द ऐकला की लोकांना फार एक क्युरिओसिटी पण वाटते आणि थोडंसं मिसकन्सेप्शन पण आहे, ते म्हणजे हॅकिंग, हॅकर. पण जसं की अनेक जणांना माहिती आहे, की एथिकल हॅकिंग, प्रोफेशनल एथिकल हॅकर म्हणून पण काही लोकं काम करत असतात आणि ज्यांचा सोसायटीला, समाजाला, अल्टिमेटली गव्हर्नमेंटच्या अनेक एजन्सीजला बऱ्याच प्रकारे देशाच्या लेव्हलवर सुद्धा उपयोग होत असतो. अनेक हे तर मला सांगायला आवडेल, की निखिलजी पण एक प्रोफेशनल एथिकल हॅकर म्हणून काम करतात. कन्सल्टन्सी त्यांनी अनेक लोकांना दिलेली आहे आणि अजून सुद्धा ते देतात. तर एथिकल हॅकिंग हे काय आहे हे सांगून त्याच बरोबरीने मला तुमच्याकडनं हेही इथं जाणून घ्यायचं या लेव्हलला, की अ, नेहमीच एक डॉक्टर, इंजिनियर, सीएस, कॉमर्स, आर्ट्स या सगळ्या फील्डपेक्षा ह्या क्षेत्रामध्ये सायबर क्राईम आणि या पूर्ण क्षेत्रामध्ये कशा प्रकारच्या करियर अपॉर्च्युनिटीज, संधी कशा उपलब्ध आहेत आणि त्यासाठी काय शिक्षण घ्यावं लागतं, हेही तुम्ही ह्याच निमित्ताने सांगा. नक्कीच. जेव्हा आपण हॅकिंगचा विचार करतो, तेव्हा सगळ्यांच्या मनात असं येतं, की अरे हा समोरचा माणूस वाईट माणूस आहे. हां. पण खरं सांगायला गेलं तर इथिकल हॅकर म्हणजे सांगून मर्डर करणं असं त्याचा खरा अर्थ होतो. पण पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये त्याच्या काही वेगळ्या कॅटेगरीज आहेत. हं. मग त्याला ब्लॅक हॅट हॅकर्स किंवा ग्रे हॅट हॅकर्स किंवा व्हाईट हॅट हॅकर्स असं म्हटलं जातं. सो बरं. आम्ही ज्या प्रकारामध्ये मोडतो किंवा आमचं जे काम असतं हे ग्रे हॅट हॅकर्स या कॅटेगरीमध्ये येतं. सो युज्युअली बरं. आमचं मेन काम काय असतं, की समजा कुठल्या ऑर्गनायझेशनवर किंवा इंडिव्हिज्युअलवर समजा कुठला अटॅक होत असेल, सायबर अटॅक, तर हं, तो थांबवणं आणि तो हं.
इन फ्युचर कसा होणार नाही त्या संदर्भात प्रिकॉशन्स घेणं. हं. आणि इन केस कधी कधी असंही करायला लागतं काही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज बरोबर काम करताना, की आपल्याला समोरनं अटॅक करावा लागतो फॉर XYZ रिझन्स. हां. सो तो तो करण्याचे स्किल्स पण आपल्या हातात असायला पाहिजेत, असावे लागतात. सो अच्छा. इथिकल हॅकर ही जी कन्सेप्ट आहे किंवा हा जी एक टर्मिनॉलॉजी आहे, ही हं. टर्मिनॉलॉजी युजली आमच्यासारख्या लोकांसाठी वापरली जाते, की जे ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह या दोन्ही प्रकारामध्ये काम करतात, की हं. अटॅक थांबवतात सुद्धा आणि अटॅक करून कुठल्या गोष्टी सिक्युअर सुद्धा करतात. सो पण म्हणजे अशा दोन्ही. अल्टिमेटली चांगल्यासाठीच आहे हे सगळं. इट इज फॉर हा गुड फॉर एव्हरीबडी. हा इट इज गुड फॉर एव्हरीवन बेसिकली. सो या. जसं आपण इंजिनियर किंवा डॉक्टर बघतो, तसं इथिकल हॅकिंग किंवा हॅकर्स किंवा सिक्युरिटी अनालिस्ट हे एक हं. चांगलं प्रोफेशन आता सध्या अवेलेबल आहे किंवा सध्या इंडियामध्ये ग्रो होत आहे. हं. कारण इंडिया अशी कंट्री आहे की जी सगळ्यात फास्ट डिजिटायझेशन कडे मूव्ह होते. हं. डिजिटल हं. डिव्हायसेस आणि डिजिटल गोष्टी हाताळण्याचं सगळ्यात जास्त प्रमाणे इंडियामध्ये वाढत चाललेलं आहे. म्हणून हं. सिक्युरिटी ही सुद्धा सगळ्यात जास्त इंडियामध्ये गरजेची आहे. सो हो. आत्ताच्या दृष्टीने जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितले तर इंडियामध्ये दर वर्षाला 75,000 सिक्युरिटी अनालिस्ट किंवा इथिकल हॅकर्सची गरज असते. पण आपण जवळपास 15 ते 20,000च इथिकल हॅकर्स वर्षाला प्रोड्यूस करू शकतोय. सो ही जी गॅप आहे ही साधारण 50-55,000 लोकांची गॅप अजून आपण फील करू शकत नाहीये त्याच्यामध्ये. सो बरं. बरं. इथिकल हॅकिंग किंवा सिक्युरिटी ही एक करिअर स्कोप किंवा एक करिअरच्या दृष्टीने खूप चांगला एक एक स्कोप म्हणू शकतो आपण. ऑप्शन. हं. खूप मोठ्या MNCs किंवा लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज किंवा इव्हन पोलीस सुद्धा अशा लोकांना ऍज अ परमनंट म्हणून हायर करतात. हं. सो हं. आता इंडियाचा एक एक दुर्दैव असं आहे की त्यांच्याकडे फुल टाइम कोर्स असलेली कुठली इन्स्टिट्यूशन नाहीये बरं. जी सायबर सिक्युरिटी आपल्याला शिकवू शकते. पण बरं. रिसेंटलीच गुजरातमध्ये एक गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी चालू झालेली आहे. म्हणजे हं. जवळपास त्याला एक 6-7-10 वर्ष झाली असतील, हं. त्याच्याही जास्त झाली असतील. सो एकच ती युनिव्हर्सिटी आता गुजरातमध्ये चालू आहे. आणि काही सर्टिफिकेशन्स आहेत ग्लोबली जे तुम्ही ग्लोबली ती सर्टिफिकेशन्स केली तर त्याला सगळीकडे ऍक्सेप्टन्स मिळतो. सो तसं बरं. एक EC काउन्सिलचं सर्टिफाईड इथिकल हॅकिंग हे सुद्धा एक सर्टिफिकेशन आहे की जे हं. ग्लोबली ऍक्सेप्टेड आहे. तुम्ही हं. ऍज अ सायबर सिक्युरिटी अनालिस्ट किंवा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून तुम्हाला समजा जॉब करायचा असेल तर हे हं. सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे खूप जास्त गरजेचं आहे. हे हं. सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला इंटरव्ह्यू समोर बसवलं जातं. सो बरं. हा ग्लोबल सर्टिफिकेशन्स जास्त करणं हे जास्त प्रेफरेबल आहे. रिसेंटलीच मी असं ऐकलंय की महाराष्ट्रामध्ये रादर पुण्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन लेवलला सायबर सिक्युरिटी कोर्स इंट्रोड्यूस करायला सुरुवात केलेली आहे. सो बरं. आपण ग्रॅज्युएशन पण आता सायबर सिक्युरिटीमध्ये करू शकतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण करू शकतो. पण त्याचबरोबर ग्लोबल सर्टिफिकेट असणं ही जास्त गरजेची आहे. हं. हं. ओके. नक्कीच. नाही, हे तुम्ही खूप छान सांगितलं. थोडक्यात म्हणजे ह्याचं हेच कळतं, की हे सायबर वर्ल्ड असल्यामुळे साहजिकच ग्लोबल लेव्हलची सर्टिफिकेशन्स गरजेची आहेत. कारण त्या दृष्टीने तुमचा स्कोप वाढतो. करिअरच्या संधी मोठ्या-मोठ्या मिळू शकतात तुम्हाला. त्यामुळे एक काय म्हणू शकतो आपण एक इन्कम सोर्स म्हणून जसं सर्व्हिस जॉब नक्कीच. जो बघितला जातो, त्यातलाच हा सुद्धा एक अत्यंत उत्तम पर्याय आहे आणि तुम्ही म्हणालात तशी, की भारताला खूप गरज पण आहे. गरज आहे. कारण जेवढं दिवसेंदिवस युसेज वाढतोय, जेवढे मोबाईल्स आपल्याला कळतं, की सगळ्यात मोठा सेल कार्स काय किंवा हे काय मोबाईलचा होत असतो. आज ज्याच्या त्याच्या हातात 10, 12, 15,000, 17,000चा मोबाईल असा सहजच असतो. त्यामुळे जेवढे हे डिव्हाइसेस वाढतायत, तेवढे क्राईम्स वाढतायत आणि जेवढे क्राईम वाढतायत, तेवढ्या ह्याच्यातल्या एक्सपर्ट्सची गरजही वाढत चालली आहे. त्यामुळे मी नक्कीच आवाहन करीन हे सगळं ऐकणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांना, की नक्की ह्या क्षेत्राचा विचार करा. तुमच्या मुलांना, भाऊ-बहीण जे कोण तुमचे या एज ग्रुपमध्ये असतील त्यांना सर्वांना जरूर एकदा सजेस्ट करा, की त्यांनी थोडीफार इन्क्वायरी करावी आणि जाणून घ्यावं या क्षेत्रासाठी काय-काय गरजेचं आहे आणि ते जरूर करावं आणि नक्कीच भारताला गरज आहे तुमच्यासारख्या सायबर एक्सपर्ट्सची. सो हेल्पलाईन तर चालू नक्कीच करायच्या हां, मागे सुद्धा हे एक रिझन सुद्धा आहे की हां. करिअर गायडन्स जो आपण म्हणतो
की हं. तो योग्य दृष्टीने मुलांना मिळायला पाहिजे. आणि आता माझ्या वेळी किंवा माझे जे काही पार्टनर्स आहेत त्यांच्या इनिशियल डेजमध्ये हं. करिअर गाईडन्स करणारा किंवा एक एक राईट पाथ दाखवणारा असं कोणीच नव्हतं, कारण ही फील्ड खूप नवीन होती. हां. सो बरोबर आहे. ज्या खाचा खळगा आम्ही या सुरुवातीच्या काळात फेस केल्या त्या फेस करायला लागू नये अगदी. त्यासाठी ही बेसिकली हेल्पलाईन चालू करायचं आमच्या खूप जास्त डोक्यात होतं. सो नक्कीच. सो मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की आमचा जो ईमेल आयडी आहे तर तो जर तुम्ही सिक्युरिया इन्फोसेक या वेबसाईटला जर तुम्ही व्हिजिट केलं, हं. सिक्युरिया इन्फोसेक ही माझी कंपनी आहे. माझ्याबरोबर ओके. माझे 2 पार्टनर्स असतात त्याच्यामध्ये. सो हं. सिक्युरिया इन्फोसेक या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केलं तर त्याच्यावर तुम्हाला ईमेल आयडी दिसेल. आणि या इव्हन करिअरच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला काही क्वेरीज असतील तर हं. त्याही तुम्ही तिथे विचारू शकता. नक्कीच, नक्कीच. मला वाटतं हे नोट डाउन केलेलंच असेल आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी. सिक्युरिया इन्फोसेक या वेबसाईटवरती आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. तर निखिलजी तुम्ही हे खरंच खूप छान सांगितलत, की जेवढं इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईम वाढलेले आहेत. कारण का तर मोबाईल सर्रासपणे विकत घेतले जातायत. त्याच्या अगदी कमी किमती कमी झालेल्या आहेत. लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर याचा सगळ्याचा वापर एवढा वाढलाय, इंटरनेटचा वापर वाढलाय, की त्याच्यामुळे साहजिकच सायबर क्राईम पण वाढत चाललेले आहेत. आणि म्हणूनच ह्याची इन्व्हेस्टिगेटर म्हणून, हॅकर म्हणून याची खूप मोठी गरज आणि खूप मोठी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी अशी वाढलेली आहे भारतात. तर हा इंटरव्ह्यू बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना मी हीच विनंती करेन, की तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये जे कोणी ह्या एज ग्रुपमध्ये असतील, ज्यांना ही करियर म्हणून घेण्याची संधी मिळू शकेल, अशा सगळ्यांना सजेस्ट करा. जरूर मार्गदर्शन करा, की ह्या प्रकारच्या सर्टिफिकेशन्स आणि डिग्रीजमुळे तुम्ही ह्या प्रोफेशनमध्ये जाऊ शकता, ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला स्टॅबिलिटी नक्कीच मिळेल. आणि आता निखिलजी आपण अगदी इंटरव्ह्यूच्या शेवटच्या प्रश्नावर येऊन थांबलेलो आहोत, की ज्याला आम्हाला आवडतं, की असं रॅपिड फायर सारखी अशी रेडी उत्तरं मिळालेली खूप आवडतात नेहमीच प्रश्न प्रेक्षकांना. तर मला इथे हे विचारायला आवडेल, की सायबर क्राईम होऊ नये, इंटेन्शनली, अनइंटेन्शनली आम्ही कोणी त्याच्यात अडकू नये, अशासाठी म्हणून तुम्ही आम्हाला काही टॉप डूज एंड डोंट्स काय करू, काय करू नको असं सांगाल का? नक्कीच, नक्कीच. सो सगळ्यात आपण जे डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी फेस करतो त्याबद्दलच आपण बोलूयात. हो, सो युजुअली सगळ्यांकडे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड्स हे असतात किंवा काही हो. लोक ऑनलाईन बँकिंग सुद्धा करतात. सो सगळ्यात पहिली खबरदारी ह्या गोष्टी हँडल करताना घ्यायची म्हणजे डेबिट कार्ड जेव्हा आपण एटीएम मध्ये जातो डेबिट कार्ड मधनं पैसे काढायला, तेव्हा ज्या ठिकाणी आपण डेबिट कार्ड इन्सर्ट करतो तिथे काही स्कीमर्स किंवा स्कॅमर्स लावलेले असतात की जे आपल्या डेबिट कार्डवरची इन्फॉर्मेशन ही रीड करून ठेवतात त्या डिव्हाइसमध्ये. हं, आणि दर काही वेळाने ते जे इम्प्लिमेंट करणारे डिव्हाइस ते जे कोणी क्रिमिनल्स असतात ते हं, स्कॅमर्स घेऊन जातात. आणि त्या स्कॅमर्समध्ये जी रीड झालेली इन्फॉर्मेशन आहे ती ब्लँक हं. कार्ड्सवर राईट करून घेतात त्यांच्याकडे असलेल्या. आणि मग ते अकाउंटमधनं पैसे काढायला आपल्या अकाउंटमधनं पैसे जायला सुरुवात होतात आणि आपल्याला कळत नाही की नक्की काय झालं. हं, सो एक खबरदारी म्हणजे अशी की जेव्हा आपण एटीएम कार्ड मध्ये एटीएम मशीन मध्ये एटीएम त्या सेंटर मध्ये जेव्हा जातो तर हं, तिथे आपण जेव्हा आपलं डेबिट कार्ड एंटर करतो तर आपण हे चेक करायला पाहिजे की तिथे कुठल्या प्रकारचा स्कॅमर लावलेला नाहीये ना. हं, दुसरी गोष्ट जेव्हा आपण तिथे पिन इन्सर्ट करतो तर पिन इन्सर्ट करण्याच्या जागी सुद्धा एक कॅमेरा लावलेला असतो. तर तोही आपण चेक करायला पाहिजे की तिथे कुठल्या प्रकारचा कॅमेरा नाहीये ना. कारण हे क्रिमिनल्स काय करतात की कॅमेरामधनं आपण कुठला पिन टाईप करतोय ह्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात आणि त्यांच्याकडे असलेल्या कार्ड्स मधनं जेव्हा पैसे काढायची वेळ येते तेव्हा तो पिन एंटर करून आपल्या अकाउंट मधनं पैसे काढतात. हं, सो ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे हं. जेव्हा आपण ऑनलाईन बँकिंग करत असतो तेव्हा जेन्युइन वेबसाईट कुठली आणि फेक वेबसाईट कुठली हे आपण समजून घ्यायला पाहिजे. सो हो. ऑनलाईन बँकेची वेबसाईट ही नेहमी HTTPS या शब्दातनं चालू होते आणि हं, त्याच्या पुढे एक लॉक असतं. सो हे हं. लॉक असेल तर आपण असं समजू शकतो की ही एक जेन्युइन वेबसाईट आहे आणि आपण या वेबसाईटवरनं ट्रान्झॅक्शन करू शकतो.
सो ऑनलाईन वेबसाईटसाठी हे झालं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला बँकेमधनं फोन येतात की तुमचं डेबिट कार्ड एक्सपायर व्हायला लागलंय किंवा तुमची ऑनलाईन बँकेचा पासवर्ड एक्सपायर व्हायला लागलाय. सो आम्ही या बँकेचे मॅनेजर बोलत आहोत, एक्झिक्युटिव्ह बोलत आहोत. सो तुम्हाला तुमचं कार्ड ब्लॉक होण्यापासून वाचवायचं असेल तर तुमचे कार्ड डिटेल्स आमच्या बरोबर शेअर करा. सो आपल्याला असे फोन येतात आणि आपण गडबडीमध्ये आपले कार्ड डिटेल्स शेअर करतो. सो युजली बँकेतनं असा कधीच फोन येत नाही, आणि जरी फोन आला तरी ते तुमची अकाउंट बद्दलची कुठलीच इन्फॉर्मेशन तुमच्याकडे विचारत नाही, कारण तुमच्या सर्व अकाउंटचे डिटेल्स आणि इन्फॉर्मेशन ही बँकेमध्ये अवेलेबल असते. सो फार फार तर ते तुमचा मोबाईल नंबर आणि नाव एवढंच व्हेरीफाय करतील. याच्यापेक्षा जास्त ते काही व्हेरीफाय करणार नाहीत. सो ह्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन तुमच्याकडनं समजा कोणी मागत असेल तर हे समजून जा की हा कुठला तरी क्रिमिनल तुमच्याशी बोलतोय. सो आपले डेबिट कार्ड नंबर्स, ओटीपी, SMS वर आलेले ओटीपीज हे कुठलेही शेअर करायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. नक्कीच. या टॉप 3 किंवा 4 टिप्स आपण म्हणू शकतो. तर खूपच छान निखिलजी, तुम्ही आज इथे आलात आणि ह्या एका अत्यंत क्रुशल आणि तितक्याच जवळच्या, प्रत्येकालाच डील करावे लागेल अशा ह्या विषयावर सायबर क्राईमच्या आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलंत. करिअरच्या संधी सांगितल्या. तुमचा तो हेल्पलाईनचा प्रोजेक्टही आमच्याबरोबर शेअर केला. तर मला वाटतंय की आज हा इंटरव्ह्यू खूप छान झालेला आहे. बऱ्याच अंशी आमच्या बऱ्याच शंका निरसन झालेल्या आहे. या उपरही यानंतर सुद्धा प्रेक्षक हो, जर तुम्हाला या फील्डमधल्या काही शंका असतील, काही विचारायचं असेल, तर आपण जिथे YouTubeमध्ये किंवा Facebookमध्ये हे बघतोय, हा इंटरव्ह्यू तुम्ही बघताय, तिथे खाली कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता. किंवा मी जसं म्हटलं तसं आता इंटरव्ह्यूच्या शेवटी तुम्हाला माझा ईमेल आयडी, फोन नंबर दिसेल, त्यावरही तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि मी तुमचे सर्व प्रश्न आणि क्वेरीज निखिलजींपर्यंत नक्की पोहोचवीन. आणि याची मी ॲश्युरन्स देते की त्यांच्याकडनं तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्कीच मिळू शकेल आणि ते आपल्यासाठी कायमच अवेलेबल आहेत. तर पुन्हा एकदा निखिलजी, तुम्ही इथे आलात आणि हे मार्गदर्शन केलंत याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक पाऊल एक्स्ट्रा आणि आदी एंटरटेनमेंट तर्फे तुमचे मनापासून आभार. तुमचेही धन्यवाद. मला या सिरीजमध्ये तुम्ही या विषयावर बोलण्याची संधी दिली, त्यासाठी तुमचे आणि तुमच्या सर्व रसिक श्रोत्यांचे धन्यवाद. नक्की. तर श्रोते हो, रसिक हो, ही आजची आपली जी सीरीज मधला हा जो एपिसोड होता, हा तुम्हाला कसा वाटला? नक्की आवडला का? काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत या जरूर नोंदवा आणि शेअर करायला, आदी एंटरटेनमेंटचा इंटरव्ह्यू आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. काही आवडलं नाही तर जरूर ते पण लिहा आणि काही सजेस्ट करायचं असेल तर तेही कमेंट्समध्ये जरूर लिहा. आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, ज्यामध्ये कोण येणार आहे, कुठला विषय असेल, नक्कीच काहीतरी महत्वाचा असेल. सरप्राईज ॲज युजुअल आहे. तेव्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद. जय हिंद.